लाडकी बहीण योजनेमधील सर्वात मोठी खुशखबर, महिलांना आता हप्ता नक्की 13वा आणि 12वा कधी मिळणार आहे? जुलै आणि ऑगस्टचा सुद्धा हप्ता सोबत मिळणार का? एकत्र पैसे येणार का? सर्वात महत्त्वाची डिटेल माहिती आपल्याकडे आलेली आहे. तीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्णपणे समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घेणार आहोत जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार का? महिलांना मोठा आनंद झालेला आहे, कारण 2 हप्ते रक्षाबंधन आणि नागपंचमीनिमित्त 2 हप्त्यांचं वाटप महिलांना आता सोबत होणार आहे. आणि ते हप्ते तुम्हाला नक्की कधी भेटणार आहेत, त्यासाठी काय अटी आहेत, कोणते काय करावं लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला हे पैसे पडणार आहेत, सर्व डिटेल माहिती आज आपल्याकडे उपलब्ध आहे. जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार का? सर्वात मोठा संभ्रम महिलांच्या मनात आता निर्माण झालेला आहे आणि त्याविषयीच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की सर्व काही डिटेल याविषयी सविस्तर माहिती आपण घेऊन आलेलो आहोत. जुलै महिना संपत आला असून लाभार्थी महिलांच्या नजरा त्यांच्या बँक खात्याकडे लागलेल्या आहेत, कारण आता हप्ता वाटप होणार आहे. गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट 2024चे हप्ते एकत्रितपणे 3000 रुपये 17 ऑगस्ट 2024 रोजी जमा झाले होते, ज्याचा शुभारंभ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाला होता. आणि यंदाही अशी शक्यता आहे की जुलै आणि ऑगस्ट 2025चे जे हप्ते आहेत ते एकत्र जमा होऊ शकतात. विशेषतः रक्षाबंधनच्या निमित्ताने सूत्रांच्या माहितीनुसार 9 ऑगस्ट रोजी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला ही रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होऊ शकते. कारण सर्वात मोठी बातमी आपल्याकडे आलेली आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर याबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा जरी झाली नसली तरी गेल्या अनुभवावरून सणासुदीच्या काळात पैसे जमा करण्याची प्रथा आहे आणि त्यामुळे रक्षाबंधनला 3000 रुपये मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. सर्वात महत्त्वाची अपडेट आहे आणि सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, कारण अशा अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर आपण घेऊन येत असतो. चला तर पुढे जाणून घेऊयात. लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रित 3000 रुपये रक्षाबंधनच्या आसपास मिळण्याची शक्यता आहे. आणि ज्या महिलांचा वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा सरकारी किंवा नोकरीत ज्या महिला आहेत त्यांना हप्ता मिळणार नाही, कारण या अटीवरती लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी अपात्र करण्यात आलेले होते. आणि तिसरं आहे, सरकारने योजनेचा हप्ता 2100 रुपये करण्याचं जे वचन दिलेलं आहे ते सध्या तरी 1500 रुपये दरमहा दिला जात आहे आणि त्यावरती 2100 रुपयावरती आपण पुढे अपडेट पाहणार आहोत. महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक वरदान ठरली आहे आणि ही योजना 2024 मध्ये सुरू झाल्यापासून लाखो महिलांना आर्थिक आधार देत आहे. सध्या जुलै 2025चा हप्ता कधी मिळणार आणि जुलै ऑगस्टचे हप्ते एकत्र 3000 रुपये मिळणार का, याबाबत चर्चा ही जोरात चालू आहे आणि त्याविषयीच अपडेट आपण पाहत आहोत. सविस्तर माहिती तुम्हाला भेटणार आहे, परंतु व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि रक्षाबंधनला खास आर्थिक भेट महिलांना भेटणार का, सर्वात महत्त्वाची माहिती आहे. रक्षाबंधन हा सण भावंडामधील प्रेमाचा उत्सव आहे आणि यंदा 9 ऑगस्ट 2025 रोजी साजरा होणाऱ्या या सणाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ मिळू शकतं. आणि गेल्या वर्षीप्रमाणेच सणाच्या निमित्ताने हप्ते जमा करण्याची प्रथा ही कंटिन्यू होऊ शकते. यंदाही सरकार रक्षाबंधनला जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र जमा करू शकतं. यामुळे महिलांना सण साजरा करण्यासाठी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक हा आधार मिळत असतो. त्यामुळे शासन सणानिमित्त पैसे वाटप करणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. आणि कोणत्या महिलांना मिळणार नाही हप्ता ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी कठोर पात्रता निकष आहेत आणि महिलांना खालील महिलांना हा हप्ता मिळणार नाहीये. कोणते अटी लावलेले आहेत शासनाने ते सुद्धा जाणून घेऊयात. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्या महिला, ज्या चारचाकी वाहनाच्या मालक आहेत त्या महिला, ज्या आयकर भरतात अशा महिला, सरकारी नोकरीत असलेल्या महिला, PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत अशा महिलांना केवळ 500 रुपये दिले जातात, कारण त्यांना PM किसान योजनेचा 1000 रुपयांचा लाभ भेटत असतो. त्यामुळे 500 रुपये या योजनेतून त्यांना मिळत असतात. आणि या निकषांबाहेर लाभ घेणाऱ्या महिलांची पडताळणी करून त्यांना योजनेतून वगळले जाईल, यासाठी सरकार लवकरच पडताळणी राबवत आहे आणि त्यानंतर महिलांना हे हप्ते सुरळीत होणार. आणि त्यानंतर 2100 रुपयावर सुद्धा चर्चा ही महत्त्वाची ठरणार आहे, कारण 2100 रुपयांची जी चर्चा आहे
त्याविषयी सविस्तर डिटेल आता आपण पाहणार आहोत। महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये करण्याचे वचन दिलं होतं। मात्र आर्थिक गणित आणि निधी उपलब्धतेचा विचार करता ही वाढ मार्च किंवा एप्रिल 2025 पासून लागू होण्याची शक्यता आहे आणि सध्या 1500 रुपये प्रति महिना दिले जात असून 2025 आणि 26च्या अर्थसंकल्पात 36,000 कोटी रुपयांची तरतूद या योजनेसाठी करण्यात आलेली आहे। महत्त्वाची अपडेट आहे आणि योजनेचे महत्त्व आणि भविष्य काय असू शकतं याविषयी सुद्धा डिटेल माहिती आज पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेत ही महाराष्ट्रातील 2,53,00,000 महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणाचे साधन ठरले आहे आणि आतापर्यंत 11 हप्त्याद्वारे 16,500 रुपये हे वितरित झालेले आहेत, महिलांना हे पोहोचलेले आहेत। योजनेचे महिलांना शिक्षण, छोटे व्यवसाय आणि आर्थिक स्थैर्यासाठी मदत केली आहे आणि सरकारने योजनेसाठी अंमलबजावणी ही पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे आणि डिजिटल पेमेंट यंत्रणेद्वारे पारदर्शक वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे ही योजना महिलांसाठी भविष्यातही कारगर ठरू शकते। आणि काय करावं लागणार आहे, या योजनेचा लाभ तुम्हाला भेटणार आहे की नाही, तो कशामुळे भेटलेला नाही हे सुद्धा डिटेल माहिती, चेक कुठे करायची ही सुद्धा डिटेल माहिती आपण पाहणार आहोत। आणि महिलांना हा 12वा 13वा आणि 14वा हप्ता जुलै, जून, ऑगस्टचे पैसे हे महिलांच्या खात्यात जर आले नसतील तर त्यासाठी काय करायचंय, त्यासाठी काय केल्यानंतर तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत आणि महिलांना 13वा हप्ता सुद्धा कधी भेटणार याविषयी सखोल माहिती आपण दिलेली आहे। आणि खाते तपासा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय केल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता आम्हाला येणार की नाही। तुमच्या बँक खात्याची डीबीटी सुविधा सक्रिय करा आणि महत्त्वाचं म्हणजे ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचे अकाउंटची स्टेटस, तुमच्या हप्त्याचं स्टेटस चेक करू शकता। हप्ता जमा न झाल्यास जवळच्या ग्रामपंचायत सेतू सुविधा केंद्रात तुम्ही संपर्क साधू शकता आणि लाडकी बहीण योजनेचा जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळण्याची ही शक्यता आहे आणि रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावर 3,000 रुपये महिलांना मिळण्याची आशा आहे। अद्याप अधिकृत घोषणा जरी झाली नसली तरी सुद्धा ही घोषणा काही दिवसात होऊ शकते आणि महिलांना एकत्रित 3,000 रुपयांचा लाभ हा रक्षाबंधनच्या निमित्ताने दिला जाऊ शकतो। नागपंचमी आणि रक्षाबंधन हे 2 सण एकत्र आल्यामुळे, थोड्या दिवसाच्या अंतरात हे 2 सण आल्यामुळे महिलांना हे 2 हप्ते मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि सर्व महिलांना हे पैसे 3,000 रुपये क्रेडिट केले जाणार। परंतु आता हे नक्की कधी भेटणार आहेत आणि त्यानंतर महिलांना सर्व ज्या पात्र महिला आहेत त्यांना तर येणार, परंतु अपात्र महिलांना काय, अपात्र महिलांना हे पैसे नक्की पडणार का, कारण त्यांना परत रिअप्लायचं ऑप्शन येणार आहे आणि वेबसाईट लॉन्च झालेली आहे। त्यामुळे वेबसाईटवरती तुम्हाला परत एकदा तुमचे क्लिअर डॉक्युमेंट करून तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता। आणि जुलै संपत आलेला आहे तरीही महिलांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत, परंतु हे पैसे आता ऑगस्टमध्ये 1 ते 7 ऑगस्टच्या दरम्यान हे तुम्हाला पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे 1 ते 7 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे, कारण गेल्या वर्षीही शासनाने 3,000 रुपये जमा केलेले होते। सणाच्या निमित्ताने 3,000 रुपयांचं वाटप शासनाने गेल्या वर्षी केलेलं होतं। त्यामुळे आता या वर्षी सुद्धा रक्षाबंधनला खास आकर्षक आणि आर्थिक भेट शासन देण्याची तयारी दर्शवलेली आहे। त्यामुळे महिलांना आता काळजी करण्याची गरज नाही, सर्व महिलांना हे पैसे पडणार आहेत आणि महिलांना 2100 रुपयांची जी चर्चा आहे ती सुद्धा आता लवकरच निवडणुकीच्या दरम्यान जी शासनाने वादा केलेला होता त्याची सुद्धा ही अपडेट आपण दिलेली आहे आणि महत्त्वाच्या अपडेट आपण कव्हर केलेल्या आहेत। महत्त्वाचे 5 गिफ्ट सुद्धा तुम्हाला भेटत आहेत, त्या गिफ्टचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि तो कोठे घ्यायचा याविषयी सविस्तर माहिती आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। 5 गिफ्ट महिलांना भेटतात, त्यामध्ये बांधकाम कामगार असेल, तुम्हाला शिलाई मशीनचे अर्ज असतील आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा असेल, तुम्हाला सर्व काही योजनांचा लाभ भेटत आहे। गॅस अन्नपूर्णा योजना आहे, सर्व 5 योजनांचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल पोहोचत तर त्यासाठी सुद्धा काय करायचं ते डिटेल सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्यामुळे काळजी करू नका, सर्व महिलांना हे पैसे पडणार आहेत, 2 हप्त्याचे पैसे आणि गॅरंटेड खात्रीशीर माहिती आपल्याकडे आल्यामुळे आपण व्हिडिओच्या माध्यमातून ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। आणि जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं राहिलं असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण अशाच गॅरंटेड आणि खात्रीशीर माहिती आपण तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येत असतो। महत्त्वाच्या अपडेट आज आपण जाणून घेतलेल्या आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि
तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे, कारण ओरिजिनल माहिती आपण दिलेली आहे. त्यामुळे सर्व बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा हप्ता हा सर्व बहिणींना पोहोचणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सुद्धा सर्व बहिणींपर्यंत पोहोचला पाहिजे आणि गॅरंटेड लाभ हा तुम्हाला भेटणार आहे, कारण ऑफिशियली अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.